त्याच्या पुढे एक उदाहरण सांगतो महाराज. जुन्या काळामध्ये लहान लहान मुलींचे लग्न व्हायचे आणि मग सासर जाचक वाटायचं, बरोबर आहे की नाही. सासू हेडमास्टर वाटायची शाळेची, है ना. आवडायचं नाही, त्रास वाटायचा. आता तो जुना काळ होता. आता सासूरवास राहिलाच नाही, आता सुनवास झाला. काय झाला? हा, कीर्तनापुरतं नाही महाराज, प्रामाणिकपणे बोलतो. बाकी नाही कळालं तरी चालन, पण एवढं लक्ष देऊन ऐका. आताचं वातावरण फार विचित्र आहे. बरं, हे पदरचं नाही ना महाराज, ते भागवतामध्ये सांगितलं, तरुणी प्रभुता गे शालको बुद्धिदायक. हा हा, तरुणी म्हणजे बायको, गे म्हणजे घर, प्रभुदाम म्हणजे मालकीन. घराघराची मालकीन कोण झाली? पटपट बोला. घराघराची मालकीन कोण झाली? सुनबाई झाली महाराज, सुनबाई. आणि माय बापाची खाट गोठ्यात गेली. आणि बघा, सगळ्यात मोठं मानपान मिळाला तो घरातल्या बाकीच्या लोकांना. काही जरी करायचं असलं तरी कुणाला विचारतात? तरुणी म्हणजे सून, गे म्हणजे घर, आणि प्रभुदाम म्हणजे मालकीन. भागवतात सांगितलं, कलियुगाची रहाटी एवढी विचित्र आहे महाराज. काही जरी घरात करायचं असलं तर मायबापाला विचारतात का? विचारित नाही मायबापाला. हा, तुम्हाला सांगतो महाराज, तिथं त्या श्लोकामध्ये एवढं गोड बोलले, शालको बुद्धिदायक. हा हा, घरात मायबापाला विचारल्या जात नाही. खरं तर वारकरी संप्रदायाची बैठक हे मायबाप आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. बाकी काही कीर्तन लक्षात राहिलं नाही तर चालेल, एवढं लक्षात घ्या. वारकरी संप्रदायाची बैठक आहे महाराज मायबाप. वारकरी संप्रदायाची बैठक आहे मायबाप. मायबापाच्या पलीकडे जगात दुसरं काही नाही. पुंडलिक रायाला संतांनी विचारलं, धन्य पुंडलिका बहु बरे केले, निधान आणिले पंढरी, निधान आणिले पंढरी, वैकुंठीचा देव आणिला भूतळा, वैकुंठीचा देव आणिला भूतळा. धन्य पुंडलिका बहु बरे केले, निधान आणिले पंढरीये. हे पुंडलिका, तू फार चांगलं केलं, पण खरं सांग पुंडलिका, वैकुंठातला देव तो मृत्यू लोकात आणि पंढरपूरला आणला, याच्या करता तू काय केलं? पुंडलिकाच्या डोळ्यात पाणी आलं आणि पुंडलिकानं सांगितलं, खरं सांगू, मी काही नाही केलं हो, मी फक्त माझ्या मायबापाची सेवा केली, आई वडिलाची सेवा केली. जगाचा बाप 28 युगापासून विटेवर उभा आहे महाराज. जगातलं सगळ्यात मोठं दैवत मायबाप आहे. त्यापेक्षा पुढे जाऊन सांगू तुम्हाला, आपण 4 धामाची यात्रा करतो, उद्देश एवढाच असतो, तीर्थात स्नान झालं की शरीर पवित्र होतं, पण तीर्थालाही पवित्र करतं ते पुंडलिकाचे पाय. तीर्थ माध्यान्ह काळी येती पुंडलिका जवळी, जगातले सगळे तीर्थ पुंडलिकाच्या पायाजवळ दुपारच्या समयी येतात आणि स्वतःला पवित्र करून घेतात. याचं कारण पुंडलिकाचे पाय. काय एवढं महत्व? फक्त मायबापाची सेवा. ज्ञानोबाराय म्हणतात, सकळ तीर्थाची ये दुरे, जे का माता पितरे, तया शेविशी किर शरीरे लोन की जे. माया बापे केवळ काशी, माया बापे केवळ काशी, माया बापे केवळ माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. तुम्हाला सांगू, तुम्ही कोणत्या तीर्थाला जा नका जाऊ, बघा, तीर्थाला जाऊ नका असं मला म्हणायचं नाही, पण माय बापाला तर्शित असाल आणि मग तीर्थाला जात असाल तर काशी सुद्धा तुम्हाला जागा देणार नाही. लक्ष देऊन ऐका. मायबाप काशीना जागा द्यावी वाटत असेल, ऐका, तर काशीचा काशी विश्वनाथच तुमच्या घरी पाणी भरायला येईल ज्या वेळेला तुमच्या माय बापाची तुम्ही सेवा कराल. जगात सगळ्यात मोठं तत्व आहे माय आणि बाप. इतरांना किती जीव लावा महाराज, फक्त सगळे पैशासाठी आहे. मायबाप एकच तत्व आहे जगामध्ये, आयुष्यभर त्रास दिला ना तरी सुद्धा मरता मरता आशीर्वादच देतात. हे एकच तत्व जगामध्ये, त्याचं नाव आहे मायबाप. बघा, हा, म्हणून अत्यंत महत्वाचं. कुणाला म्हणायचं माय, कुणाला म्हणायचं बाप. मुलगा सकाळी शाळेत गेला कैलास महाराज 7 वाजता, 10ला दुपारच्या मधल्या सुट्टीत घरी जेवायला येणारे, हातातलं लाखाचं काम सोडती आणि मुलाच्या भाकरीची तयारी करते, तिचं नाव आहे माय. पण बाप तिच्यापेक्षा लय मोठा आहे महाराज. सांगू, आपला पोरग आयुष्यभर कुणाच्या दारी जाऊ नये, आयुष्यभराच्या भाकरीची तयारी करतो, त्याचं नाव आहे बाप. हा, जगातला सगळ्यात मोठं तत्व. नेमकं ते बाजूला पडलं, नेमकं तेच बाजूला पडलं महाराज. आणि म्हणून तरुणी प्रभुता घे,
शालको बुद्धिदायका. मायबापाला विचारल्या जात नाही. अजून पुढे जाऊन सांगू, सल्ला घेतल्या जात नाही मायबापाचा. मग कुणाचा घेतात? भावाचा. कुणाचा? भावाचाच. पण आपल्या भावाचा नाही, बायकोच्या भावाचा. आपला भाऊ केला कोरोनात, आपल्या भावाला लागली काडी. तुकाराम महाराज, हा, आपला भाऊ गेला पुलाखाली, आपल्या भावाला नाही विचारित. मग कुणाच्या भावाला? हा, बायकोच्या भावाला. बरं, बायकोचा भाऊ हुशार. बरं, फार नाही ना महाराज, बाथरूमची चौकट जरी बदलायची असली ना, फोन कुणाला करतं? कुणाला? सख्या भावाला नाही, बायकोच्या भावाला. बरं, ते बायकोचा भाऊ हुशार, ते आणतं 1700ची बिल देत 2500चं. त्याच्यात ते म्हणतो तुम्ही दाजी ना म्हणून तुम्हाला कमी भावात दिली. विठ्ठल विठ्ठल. ही सगळी कलियुगाची राहटी. बरं, हा, म्हणून जगामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे महाराज मायबाप. हे तत्व प्रणाली जर तुम्ही जीवनामध्ये अवलंबली तर विठेवरचा पांडुरंग परमात्मा तुमच्या घरी पाणी भरल्याशिवाय राहणार नाही. मी का बोलत होतो, जुन्या काळामध्ये लहान लहान मुलीचे लग्न व्हायचे, बरोबर की नाही? हा, आणि मग तो सासूरवास जाचक वाटायचा. आता सासूरवास नाही राहिला ना महाराज. आता कसला सासूरवास आला? आता सकाळी लग्न जर दुपारी 12 वाजता लागलं आणि मुलगी जर नांदायला गेली संध्याकाळी 6ला, आई तिला फोन करते, काय केली भाजी? ती म्हणते पिठलं. बरोबर की नाही? लॅपटॉप ना आणि मोबाईल ना, सोशल मीडिया ना एवढं अवघड केलं महाराज. अत्यंत इतकं विचित्र परिस्थिती आहे. तुम्हाला एक अत्यंत महत्वाचं बोलू, राग नका येऊ देऊ, पण तो सिद्धांत आहे महाराज. आज बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी कोर्टात जे केसेस चालू आहे ना, नवरा बायकोचं जमत नाही, सुनाचं सासूचं जमत नाही. याच्यामध्ये ऐका बरं का, आता लाईव्ह कीर्तन चालू आहे, बोलू नये आम्हाला, कीर्तन करायला लई बंद नाही. आणि आमच्या मागं तर सध्या लई साडेसाती आहे, पण आता नावीला जर बोलावं लागतं. हा, खरं सांगू तुम्हाला, तुम्ही एवढ्या माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या माझ्या पुढं बसलात ना, मुलीचं लग्न झालं ना तर तिला नांदू द्या, तिला नांदू द्या चांगलं. हा, गाडीवर पाठीमागं लिहिलेलं असतं महाराज, ऐका, दिल्या घरी सुखी राहा. हे फक्त वाचण्याकरता लिहिण्याकरता नाही, ते कधीतरी जीवनात अवलंबा. हा, आणि मुलीचं बरं झालं काय आणि मुलीचं वाईट झालं काय, तिच्या प्रारब्धानं झालं. मायबापांनी तर चांगला हुंडा दिला, मायबापांनी तिचं सर्वस्व पाहून 4-4, 5-5 महिने मायबाप नवरदेवाचा सगळा परिवार सगळं घरदार पाहून जर आपण मुलगी देत असेल आणि नंतर जर दुसऱ्याच महिन्यात मुलगी वापिस येऊन फारकतीची पाळी येत असेल तर असं तरी का? बरोबर की नाही? नांदू दे तिला व्यवस्थित. जुना काळ होता महाराज, आई सांगायची, दिलंय ना तुला, हा, काम करायचं, पोटभर खायचं, तक्रार आली नाही पाहिजे. हा, हे जुने दिवस जर परत आले ना तर कोर्टच बंद पडतील. विठ्ठल विठ्ठल. मुलाच्या आईलाच त्रास आहे महाराज, आता मुलीच्या आईला त्रासच नाही. हा, सिद्धांत येतो, मी असं पदरचं बोलणार नाही, हे आता आहे सध्या जगामध्ये घडतंय. हा, म्हणून मी तुमच्या पुढे बोलतो. आता सिद्धांत सांगतो, ती मुलगी ऐका बरं का, मी अभंगाच्या व्यतिरिक्त 1% सुद्धा बोलणार नाही. मुलगी वाटी लावायच्या टायमाला, लहान मुलगी, लहानपणी लग्न व्हायचे आणि मग ती मुलगी नांदायला निघाली की मग सगळे रडायचे, गाव रडायचं महाराज. अख्खं गाव वाटी लावायला. तिथं समाजाचा विषय होता, आपल्या गावातली मुलगी चालली नांदायला आणि प्रत्येक स्तरातला समाजातला आपलं सगळं काम सोडून अख्ख्या गावाचा कोणत्याही समाजाचा माणूस त्या मुलीला वाटी लावायला. बरोबर की नाही? आणि मग बघा असं अख्खं गाव, आता हे आताच्या लोकांच्या नशिबात राहिलं नाही ते, बरोबर की नाही? हा, जुना काळ अख्खं गाव वाटी लावायला आणि मग सगळे लोक रडायचे. सुरुवातीला मित्र मैत्रिणी, बरोबर की नाही, चुलत्या. मग सुरुवातीला साधे साधे राग चालायचे, यमन रडताना, मधुवंती, साधे साधे राग सुरुवातीला. मग थोड्या वेळानं चुलत्या चुलती, मग मालकंस जोग कंस असं गळ्यात पडून, आणि मग पार निघायच्या टायमाला भैरवी आईच्या गळ्यात आणि तोडी बापाच्या गळ्यात. विठ्ठल विठ्ठल. आणि मग ती मुलगी रडायची, अख्खं गाव तिला वाटी लावायचं. 2-2, 4-4 घंटे रडण्याचा कार्यक्रम चालायचा. मुलीला जाऊ वाटत नव्हतं. आता माझा कीर्तनाचा मुद्दा इथं आला. सगळे बसलेले लोक सांगा, मुलीला सासर जाचक जरी वाटत असलं, खरोखर तिला सासरात त्रास जरी असला तरी तिचं माहेरात राहणं हिताचं का सासरात राहणं हिताचं? पटपट पटपट बोला. सासरात राहणं हिताचं. त्रास जरी असला, बरोबर की नाही, हा, आवडत जरी नसलं सासर, तरी हिताचं काय?
हा हिताचं काय आहे? सासर आहे महाराज. हिताचं तिच्या सासर आहे. मुलाला आवडत नसली शाळा तरी राहणं काय आहे? शाळेत जाणं हे त्याच्या हिताचं आहे. सासर आवडत नसलं तरी सासरात राहणंच मुलीच्या हिताचं आहे. इंद्रियाला परमार्थ आवडत नसला तरी त्याला त्या वाटाला लावणं हे हिताचं आहे. हाच प्रयत्न तुकोबाराय करतात. घेई घेई माझे वाजे, घेई घेई माझे वाजे, घेई घेई माझे वाजे, घेई घेई टाळी टाळी वाजे, घेई घेई माझे वाजे, घेई घेई माझे वाजे, टाळी हा घेई घेई माझे वाजे, घेई घेई माझे वाजे, गोड नाम विठोबाचे, 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 डोळे तुम्ही घ्या रे सुख, 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 घ्या रे सुख. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय हाच प्रयत्न करतात. दोन गोष्टी महाराज परमार्थामध्ये बसलेले लोक ऐका ऐका. एक आहे श्रेयस आणि दुसरी आहे प्रेयस. श्रेयस याचा अर्थ असा आवडीची नाही पण हिताची, आणि प्रेयस या शब्दाचा अर्थ प्रिय आहे पण हिताची नाही. आता 1 मिनिट परत माग जाऊ आपण. ऐका बर का. शाळा ऐका बरं आवडत नसली तरी सुद्धा हिताची काय? शाळाच आहे. सासर जाचक जरी वाटत असलं तरी सासर काय? हं? जाचक जरी वाटत असलं तरी हिताचं काय? मुलीला सासरात राहणं हा शेवट तिचा तिथं होणं हे तिच्या काय? हिताचं आहे. तसं इंद्रियाला, डोळ्याला, कानाला, नाकाला, हाताला, पायाला परमार्थ आवडत नसला ऐका तरी सुद्धा त्याच्या हिताचं काय? हा परमार्थच आहे महाराज. हा ईश परमात्म्याचं नाव घेता घेता शेवट होणे हा सिद्धांत इंद्रिया करताय. किंबहुना देवाना त्याच्या करताच दिला ना. हित ते करावे देवाचे चिंतन, 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 करुणिया मन शुद्ध भाव, करुणिया मन शुद्ध भाव, हित ते करावे ताळी वाजवा. हा